पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन. कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. पैठण तालुक्यात तुळजापूर नववा येथे स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी क्रांती महिला असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पैठण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तुळजापूर नववा येथे महिला व ग्रामस्थ मागील सुमारे 50 वर्षांपासून या परिसरात वास्तव्यात आहेत. मात्र मागील सुमारे 30 वर्षांपासून गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, रस्ते, नाल्या, गटारे आणि इतर मूलभूत नागरिक सुविधांच्याही समस्या कायम असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तसेच तोंडी मागणी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना सुरू करावी आणि इतर मूलभूत सुविधांबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास समस्त ग्रामस्थांच्या वतीने गट विकास अधिकारी, पंचायत समिती पैठण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान अथवा स्वच्छ पिण्याच्या पाण्याअभावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावरून सुमारे 200 ते 300 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी कार्यालय संभाजीनगर, गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण आणि तालुका पाणी पुरवठा योजना पैठण यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणीताई नागपुरे, अंजुम पठाण, शकुंतला गुंगरसे, शबाना सय्यद यांच्यासह विविध महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या महाराष्ट्रासाठी गेवराई तालुका प्रतिनिधी विष्णू गायकवाड यांचा रिपोर्ट. याच्या माध्यमातून आम्ही नावगाव पैठण येथील ग्रामपंचायतला पाण्याचे, रस्त्या, नाली याच्या संदर्भात एक पत्र दिलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मग आम्ही बीडीओ सरांना पत्र दिलं, त्यांनी सुद्धा काही उत्तर दिलं नाही. आणि तहसीलदार सरला आज दिलं आम्ही पत्र. तर बघू, आमचे खूप अडचणी आहे आमच्या गावात. तर आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे त्यांच्याकडून का आमच्या गावात काहीतरी सुविधा झालीच पाहिजे. क्रांती महिला असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून आम्ही नावगाव तुळजापूर येथे ग्रामपंचायतमध्ये सर्व महिलांनी मिळून रस्ता, नाली, पाणी, पिण्याचा पाण्याच्या प्रश्नावर एक पत्र दिलेलं आहे. जी काय आमच्या गावात सुविधा भेटायला हव्यात ती आमच्या गावात सुविधा भेटत नाही. रस्ता नाही, नाली नाही, 40 वर्षापासून पिण्याचं पाणी स्वच्छ नाही. तर ती आमचा मूलभूत अधिकार आहे. तर साऱ्या लोकांचं आरोग्य ह्याच्यावर म्हणजे खूप खतऱ्यात आहे. तर मी ग्रामपंचायतला एक सर्व महिलांना घेऊन एक पत्र दिलं, तर त्यांनी काही दखल घेतली नाही. याच्यासाठी मग आम्ही बीडीओला एक पत्र दिलं, त्यांनी पण काही दखल घेतली नाही. तर आज 100-200 महिलाच्या सह्या घेऊन आम्ही तहसीलदाराला पत्र दिलं. तर अजून त्यांनीही काही जरी दखल घेतली नाही, तर आम्ही नावगाव तुळजापूर इथून 100-200 महिला, 50 पुरुष आज हे सारे जाऊन हंडा मोर्चा काढायचा असा इशारा देत आहोत.